आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. दहशतवादाचा सामना करण्याच्या दृष्टीनं भारत आणि मॉरिशस दरम्यान काल द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षितता सहकार्यावर चर्चा झाली. उभय देशात व्यापार, सागरी सुरक्षा आणि संरक्षणाबाबत दृढ सहकार्याचे संबंध असून भारतीय आणि मॉरिशस नौदल परस्पर सहकार्यानं कार्यरत आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या राजगीर इथं भेट देणार आहेत. राजगीर इथं आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिझम परिषदेच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती संबोधित करणार आहेत. श्रीलंका, नेपाळ, सिंगापूर आणि इंडोनेशियासह 35 देशातून सुमारे 1000 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. धर्मगुरू दलाई लामा आणि अन्य विचारवंतांनी या 3 दिवसीय परिषदेत आंतरराष्ट्रीय आव्हानं आणि संकटांवर चर्चा केली. नागरिकांच्या संपूर्ण सहभागाशिवाय देश प्रगतीपथावर वाटचाल करू शकत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं इंडिया टुडे चर्चासत्रात दूरदृश्य संवाद प्रणालीच्याद्वारे पंतप्रधान सहभागी झाले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्र उभारणीत लोकांना जोडणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. केवळ देशहिताचे निर्णय घेणं पुरेसं नसून ते वेळेत अंमलात आणणंही महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाचा सर्वांगीण विकास हे आपल्या सरकारचं ध्येय असल्याचं सांगत पंतप्रधानांनी मेक इन इंडिया योजना, मुद्रा योजना, जनधन योजना आणि उज्ज्वला योजनेचा उल्लेख केला. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.